आर्यन कॉल करून खुशीला त्याच्या केबिनमध्ये बोलावतो. आर्यन, खुशी, तू आज माझ्यासोबत घरी येत आहेस, त्यामुळे जा, तुझं सामान घे. खुशी, ते सगळं तर ठीक आहे, आधी मला सांगा, तुम्हाला दीबद्दल इतकं कसं कळलं? तुम्ही दीशी बोलले का? दीला पुन्हा लग्न करायचे नाही हे माहीत आहे का? आर्यन, हे आम्हा दोघांची सिक्रेट आहे, तुला माहीत असणं गरजेचं नाही. लिटिल डिटेक्टिव्ह. आर्यन खुशीच्या नाकाला हात लावत म्हणाला. खुशी, मग माझं तुमच्यासोबत जाणं पण गरजेचं नाही, मी पण ऑटोने जाईन. एवढं बोलून खुशी केबिनच्या बाहेर जाऊ लागली. आर्यनने तिला आत ओढलं आणि दरवाजावर हात ठेवत म्हणाला, बघ खुशी, मला राग येऊ देऊ नकोस, अन्यथा ते चांगलं होणार नाही. खुशीने कंबरेवर हात ठेवला आणि लहान मुलांसारखं, अरे, तर आर्यन सरपोतदारला असं वाटतंय की मी त्यांना घाबरते. आर्यननेही खुशीच्या नाकाला हात लावला आणि म्हणाला, अजिबात नाही. खुशीला असे पाहून आर्यन हसतो आणि म्हणतो, बरं, आर्यन सरपोतदारला तू घाबरत नाही, मग तू माझं नाव मॉन्स्टर सरपोतदार का ठेवलं सांग? खुशीची नजर खाली झाली आणि ती तोत्रे बोलत हात चोळते आणि म्हणते, ते तर खूप आधी, जेव्हा तुम्ही मला त्रास दिला होता. आर्यन, खरंच मी तुला त्रास दिला की तू मला त्रास दिलास? सगळ्यात आधी तू माझ्या गाडीच्या समोर आहे आणि तिचे हेडलाईट तोडले, मग फंक्शनच्या मध्येच कोणास ठाऊक कोठून भिंतीवरून उडी मारली, मग घरात सुद्धा आली. तुला माहीत आहे, त्या दिवशी मला ती पहिल्यांदा ओरडली होती. हे सगळं ऐकून खुशीला हसू आलं. तिने आर्यनकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला ओरडा बसला हे चांगलं झालं, नाहीतर तुम्हालाही कुणी ओरडू शकते असा विचार कधी कुणी केला असेल? जेव्हा दी तुम्हाला ओरडत होती, मी तुमचा तेव्हाचा चेहरा इमॅजिन करते. स्वतःचे बोलणे ऐकून ती हसायला लागते आणि तिला असे पाहून आर्यन हसायला लागतो. आर्यनला हसताना खुशी बघते आणि तिचं लक्ष स्वतःकडे जातं. तिला आता समजले होते की ती ऑफिसमध्ये आहे आणि ती लहान मुलांसारखी वागत आहे. खुशी लगेच सरळ उभी राहिली आणि म्हणाली, हो, तुम्ही काहीतरी बोलत होते. आर्यन, तेच, तू मला आधी घाबरत होतीस का, म्हणून मला राक्षस म्हणायची? खुशी, नाही, अजिबात नाही, ना मी आधी घाबरत होते ना आता तुम्हाला घाबरते. खुशी इतकं बोलली होती की आर्यनने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला आपल्याकडे ओढले आणि म्हणाला, खुशी सावध, तू प्रत्येक वेळी माझा ऐकायला का नकार देतेस? यावेळी आर्यनचा एक हात खुशीच्या कमरेवर होता आणि दुसऱ्या हाताने तो तिच्या चेहऱ्यावरचे केस मागे ढकलत होता. आर्यनच्या अशा स्पर्शामुळे खुशी पूर्णपणे शांत झाली, जणू ती मूर्तीच झाली. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, तिचा श्वास वेगाने होऊ लागला होता. आर्यन खुशीच्या कानाजवळ चेहरा करून सांग, आता घाबरलीस का? आर्यनचा श्वास तिच्या मानेवर खुशीला स्पष्ट जाणवत होता. आर्यन तिच्या जवळ आल्याने तिने डोळे मिटून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्दच बाहेर येत नव्हते. आर्यन जेव्हा खुशीला असे पाहतो तेव्हा तो तिच्याकडे पाहून हसतो, तिला पकडतो आणि तिला समोरच्या सोफ्यावर बसवतो आणि स्वतः तिच्या समोर बसतो. काही वेळाने खुशी सामान्य झाल्यावर तो पाण्याचा ग्लास देताना म्हणाला, ज्या रात्री तुला जखम झाली आणि मी तुला सोडायला आलो होतो, तेव्हा दीदीनी मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं होतं. खुशी, रिलॅक्स होऊन, तर दीने तुम्हाला सगळं सांगितलं का? आर्यन, आता ती माझी पण दी आहे आणि मला सगळं सांगते, त्यामुळे तू आता त्यांच्यावर तुझा हक्क सांगणे बंद कर. खुशीने तिच्या गालावर हात ठेवला. फक्त दी की अजून काही? आर्यन, मी खूप विचार करतोय, पण माझ्या विचारामुळे काय होतंय? आता सगळं सुजयवर अवलंबून आहे. त्याने नैना दीदीला पटवले तर बरे, नाहीतर नंतर बघू. पण एक गोष्ट सांग, तुला हे कसे कळले? खुशीने आता तिचा चेहरा आर्यनच्या चेहऱ्याजवळ आणला आणि म्हणाली, जसे तुम्हाला दीबद्दल कळले. आर्यन, म्हणजे? खुशी, कदाचित तुम्ही विसरत आहे की सुजयची आधी माझा मित्र आहे आणि जर आई भवानीची इच्छा असेल तर ते लवकरच माझे जिजू बनतील. असे म्हणत खुशी मागे वळून व्यवस्थित बसणार होती, पण आर्यनने तिला परत स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, तुला माहीत आहे की तू कधी कधी छोट्या मुलांसारखं वागतेस. खुशी, होय, मी छोटी आहे, अजून माझं वयच काय आहे. मी तर म्हणते की प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील मुलाला कधीही रोखू नये.
त्याला चुका करण्यासाठी, पडण्यासाठी आणि विकण्यासाठी मोकळे सोडले पाहिजे. मुलांना कोणत्याही मर्यादेचे बंधन नसते, म्हणून आपण स्वतःला कोणत्याही मर्यादेत बांधू नये. पुन्हा थांबून तुम्ही तुमच्यातल्या छोट्या मुलाला बांधले आहे. मला तर भीती वाटते की तुमचा राग तुमच्या प्रियजनांना तुमच्यापासून दूर नेईल. आर्यनने जेव्हा खुशीचे बोलणे ऐकले तेव्हा तो तिचा हात धरून म्हणाला, मलाही हीच भीती वाटते. रागाच्या भरात मी काहीतरी चुकीचे करू नये. पण जेव्हा मला राग येतो तेव्हा मी काय करतोय हे मला कळत नाही. खुशी, काय नाही. आता मी तुमच्या आसपास असेल तर तुम्हाला कमी राग येईल. तुम्हीच म्हणाले होते सकाळसारखं पुन्हा गाडीला हात मारू नका. मला याची भीती वाटते. आर्यन खुशीचे बोलणे ऐकून हसायला लागतो आणि म्हणतो, बरं चल, ऐकतो तुझं. आर्यन आणि खुशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळंच जग होतं. जणू ते बाहेरच्या जगापासून दूर होतात. आर्यनसाठी खुशी हेच आता त्याचं आयुष्य होतं. हो, खुशीलाही आर्यनबद्दल विशेष भावना होत्या, पण सध्या ती फक्त मैत्री म्हणायची. ही गोष्ट फक्त तिच्या मनाला समजवण्यासाठी होती. पण हृदय कुठे काही ऐकत असतं. हृदयाचे मानसशास्त्र काही वेगळंच असतं. बाहेरून सुजयचा आवाज आला. बाई, खुशीला म्हणावं लागेल. काय समजावते? दोघांची नजर दाराकडे गेली. आर्यन उभा राहिला आणि म्हणाला, कमतरता पूर्ण झाली. एक पूर्ण छोटी मुलगी आहे आणि दुसरा नौटंकी. मी तर चांगलाच अडकला आहे. आर्यनला असं बघून सुजय आणि खुशी हसायला लागतात. आर्यन, आज मस्ती मजा बरीच झाली आहे. चला आता काही काम करूया. आणि हो खुशी, संध्याकाळी तयार राहा. आपण बरोबर जाणार आहोत. सुजय आणि खुशी दोघे बरोबर. यस बॉस. दोघे बाहेर येतात. ते निघून गेल्यावर आर्यन स्वतःला विचारतो की हे दोघे माझ्यापासून दूर गेले तर माझे काय होईल? मग तो स्वतःच म्हणतो, असं कधीच होणार नाही. मी त्यांना माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. संध्याकाळी आर्यन आणि खुशी घरी गेल्यावर टीना तिचं पॅकिंग करत असते. आर्यन, टीना, कुठे चालली आहेस? टीना, हो, मी काही दिवसांसाठी एका फ्रेंडच्या घरी जाणार आहे. आर्यन, ठीक आहे, काळजी घे. आर्यन तिला थांबवेल असे टीनाला वाटले, पण असे काही झाले नाही. टीनाने सगळ्यांना बाय करते, सोबत खुशीलाही, आणि निघून जाते. आर्यन आणि खुशीविषयी खूप राग मनात ठेवून टीनाच्या जाण्याने खुशी जरा दुःखी झाली. पण आर्यन तिचे खांदे पकडून तिला म्हणतो, खुशी, काळजी करू नको. ती तुझ्यामुळे गेली नाही. आता असे चेहरे करण्याची गरज नाही. तू जशी आहे तशी राहा. तू त्या अवतारातच छान दिसते. दोघेही एकमेकांशी बोलत असतात तेव्हाच रेश्मा तिथे येते. खुशीने रेश्माला मिठी मारली. रेश्माने खुशीच्या डोक्यावर हात फिरवत, कशी आहेस? खुशी थोड्या अंतरावर उभी होते. बघा, एकदम मस्त आहे. तुम्ही आणि जिजू कसे आहात? रेश्मा, सगळे छान आहे. सध्या वरती आहे आणि सध्या तुझ्या स्तुतीचा पूल बांधत आहे. खरे सांगायचे तर तुम्हा दोघी बहिणी आम्हाला इतक्या आवडतात की तुम्हा दोघींना इथेच ठेवावेसे वाटते. खुशी, मग ठेवा. कुणी थांबवले? खुशीचे बोलणे ऐकून आर्यन आणि रेश्मा तिच्याकडे बघू लागतात. मग खुशीला तिने काय बोलले ते समजले. खुशीने दातांमध्ये जीभ चावली आणि म्हणाली, म्हणजे दिला ठेव. मग मी तर येतच राहील. रेश्मा, हो, छोट्याने सांगितलं होतं. पण जरी त्याने आम्हाला सांगितले नसते तरी आम्हाला आमच्या भावाचे मन कळते. रेश्माने आर्यनकडे बघितल्यावर आर्यन नजर चोरत म्हणतो, दीदी, मी चेंज करून येतो. रेश्मा, हो ठीक आहे. तो गेल्यावर रेश्मा खुशीला म्हणते, चल वरच्या मजल्यावर जाऊया. सर्वजण वरच्या मजल्यावर एकत्र बसले आहेत. रेश्मा, खुशी, तुला काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल. खुशी, का दे? रेश्मा, बप्पा येणार आहे म्हणून माझ्यासोबत कोणी ना कोणीतरी पाहिजे. टीना, प्रत्येक वेळी माझ्यासोबत असायची, पण यावेळी ती निघून गेली आणि हे मला एकट्याने होणार नाही. खुशी, मग बाकी सगळे आहेत. रेश्मा, कुठे आहे? मामीची तब्येत बरी नाही. करणच्या परीक्षा सुरू होणार आहेत. आजीला सत्संगापासून वेळ नाही आणि यांना कोर्टामुळे वेळ नाही. असं बोलून रेश्माने सगळ्यांकडे पाहिलं आणि सगळ्यांनी होकार दिला, कारण सगळ्यांनी हे आधीच ठरवून ठेवलं होतं. अशा परिस्थितीत तूच मला मदत करू शकते. खुशी, पण मी कसं? रेश्मा, फक्त तूच नाही तर नैना पण. या बहाण्याने तिला घरातील लोकांना समजून घेता येईल. करण,
अरे खुशी दी, हो बोल ना. खुशी, पण दी, आर्यन आणि आत्याला कोण समजवणार? रेश्मा, आत्याला आजी आणि आर्यनला तू आणि छोटे. तसेही आर्यनला जास्त पटवायची गरज पडणार नाही. शेवटी नैना इथे आली तर त्याच्या भावालाच फायदा होईल, त्यामुळे त्याला पटवायची गरज नाही. तेवढ्यात आर्यन तिथे येतो आणि सगळ्यांच्या जवळ बसतो. काय चाललंय? करण, खुशी दिला या घरात कायमची अंधार असल्याची चर्चा होत आहे. करण हे म्हटल्यावर खुशीला खोकला येतो. मग सर्वांनी एकत्र पाणी आणून तिच्या समोर धरले. सगळ्यांना असे पाहून खुशीच्या डोळ्यात पाणी आले. मग सगळे करणकडे रोखून बघू लागले. करण, अरे दी, तू का रडायला लागलीस? मला म्हणायचे होते की हे 7 दिवस तू नेहमी आमच्यासोबत असशील. खुशी, नाही चॅम, मी रडत नाही. तुमची प्रेम पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. असे वाटते की मी माझ्याच घरात आहे. आई आणि दी पण असेच करतात म्हणून. आजी, बेटा, हेही तुझंच घर आहे. सगळ्यांना इतकं भाऊक पाहून आर्यन मनात म्हणतो, माझी मेलोड्रामा फॅमिली. मग रेश्माकडे बघत, बाय द वे, मी विचारलं इथे काय चाललंय? खुशी, दी मला नोकरी सोडायला सांगत आहे. असे बोलून ती सर्वांकडे पाहते आणि डोळे मिचकावते. आर्यन टेन्शनमध्ये, तुला माहीत आहे की तू आत्ता ऑफिस सोडू शकत नाही. रेश्मा, तुला त्रास देते. सोडायचे नाही, काही दिवसांची रजा हवी आहे, जेणेकरून ती आमच्यासोबत बाप्पाच्या आगमनाची तयारी करू शकेल. आर्यन खुशीकडे बघतो आणि मनात म्हणतो, तुला पाहिजे तेवढा त्रास दे. तू एकदा कायमची परमनंट नोकरी जॉईन करून या घरी ये, मग तुला सांगतो. आर्यन, ठीक आहे खुशी, तू रजेचा अर्ज उद्या जमा कर. बाकीची काळजी मी घेईन. मग रेश्माला, दीदी, हे सुजय भाईसाहेब कुठे आहेत? रेश्मा, कुठे आहे माहीत नाही. पुन्हा घड्याळाकडे बघत, खूप उशीर होत आहे. आर्यन, तू छोटेला कॉल कर. आर्यनने सुजयला कॉल केला, पण सुजय पहिल्यांदा फोन उचलत नाही, तर दुसऱ्यांदा तो कॉल उचलतो. आर्यन, भाई, तू ऑफिसमधून लवकर निघून गेलास, पण अजून घरी आला नाहीस. कुठे आहेस? सुजय, भाई, मला मुंबई बाहेर काही काम होतं, मी उद्या येईन. दीला सांग की काळजी करू नको आणि तूही टेन्शन घेऊ नको. तेवढ्यात रेश्मा फोन घेते आणि विचारते, छोटे, मला न सांगता एकटा कुठे गेला आहेस? आता आम्ही फोन केला नसता तर तुला आम्हाला सांगण्याची गरजही वाटली नाही. सुजय, सॉरी, ते एक महत्त्वाचे काम होते. जर हे काम झाले तर तुम्हा सर्वांना याच्या निकालाने खूप आनंद होईल आणि नैना देखील आनंदी होईल. तुम्ही प्रार्थना करा, जे काम करणार आहे ते यशस्वी हो. रेश्मा, ठीक आहे, पण स्वतःची काळजी घे आणि जेवण वेळेवर कर. सुजय, तू पण दी, लव यू दी. रेश्मा, लव यू टू छोटे. आम्ही तुझ्या सरप्राईजची वाट पाहू. असे म्हणत रेश्माने फोन ठेवला. सुजय, मी जो विचार केला आहे ते झाले तर नैनाच्या वेदना काही प्रमाणात कमी होतील, असे म्हणत त्याने आपले लक्ष समोरच्या रस्त्यावर केंद्रित केले. सध्या तो पुणे हायवेवर पूर्ण वेगाने गाडी चालवत आहे. पुण्याला पोहोचल्यानंतर सुजय सर्वप्रथम महेशजी, ज्याच्यासोबत नैनाचे लग्न होणार होते, त्याची सर्व माहिती काढतो. त्याला समजले की त्याचे यापूर्वीही 3 वेळा लग्न झाले आहे आणि त्याने मेट्रोमिनल साईटवर बॅचलर म्हणून त्याचे प्रोफाईल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने तो मुलींशी संपर्क साधतो. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यापूर्वी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो आणि तो ऐनवेळी असे करतो. याचे कारण असे की काही लोक त्याला पैसे या भीतीपोटी देतात. जर आपल्या मुलीचे नाते तुटले तर लग्नाआधी कुणी पैसे दिले तर तो आधीच गायब व्हायचा, नाहीतर लग्नानंतर गायब व्हायचा. लोकांची फसवणूक करणे हे त्याचे एकमेव काम होते. तो अजूनही पुण्यामध्येच होता, कारण त्याला अजून इथून पैसे मिळाले नव्हते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नैनाच्या नकारानंतर तो नवीन बळीच्या शोधात होता. जेव्हा सुजयला हे सर्व कळले तेव्हा त्याला खूप राग आला, पण वेळ आता डोकं वापरण्याची होती. त्यामुळे सुजयने तातडीने त्याच्या वडिलांशी संपर्क साधला आणि मीटिंग घेण्याचे नियोजन केले. त्याने सुरेश, महेशचे वडील, त्याच्या पुणे ऑफिसच्या मॅनेजरकडून निरोप दिला की त्याला भेटायचे आहे. तेव्हा सुरेश खुश झाला, कारण ज्या कंपनीत एका सामान्य सहकार्यालाही भेटायला थांबावे लागते, त्या सरपोतदार कंपनीचा मॅनेजर स्वतः त्याला भेटायचे होते. ही काही छोटी गोष्ट नव्हती. सुरेश कार्यालयात वेळेवर आला होता.
सुजय केबिनमध्ये बसून सुरेशला सिस्टीमवर येताना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आले आणि तो सज्जन माणसासारखा वागत होता. सुरेश रिसेप्शनवर गेला आणि सुजय सरपोतदारला सांगा की सुरेश आला आहे. रिसेप्शनिस्ट माऊसवर स्क्रोलिंग करत आहे. सर, तुमची सुजय सरांची काही मीटिंग तर नाही, तरीही मी तपासून तुम्हाला कळवीन. फक्त 1 मिनिट सर, मी कन्फर्म करते. रिसेप्शनिस्ट सुजयला कॉल करते. सुजय, त्याला आत्ता तिथे बसव. त्याला सांग की सुजय सरांनी तुम्हाला फोन केला आहे, पण ते सध्या मीटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल. रिसेप्शनिस्ट, ठीक आहे सर. तिने फोन ठेवला आणि सुरेशकडे वळून म्हणाली, सर सध्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत. तुम्ही थोडा वेळ थांबा. त्यांना थोडा वेळ लागू शकतो. काही हरकत नाही मॅडम. सुरेश चेहऱ्यावर हसू आणत, मी वाट पाहिली. सुजय कम्प्युटर स्क्रीनकडे बघून, लोभ माणसाला काय काय करायला लावतो, आणि तुम्ही तर त्या लोभी लोकांचे आणि फसवणुकीचे दादा निघाले. याने आपला धूर्तपणा आणि लवाडी किती छान प्रकारे लपवून ठेवली आहे. बस आणि वाट बघ. पण कदाचित तुझी प्रतीक्षा आज संपणार नाही. हा दिवस मोठा जाणार आहे मिस्टर सुरेश. त्या दिवशी नैना आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरही अशीच अस्वस्थता असेल, जेव्हा तुम्ही वडील आणि मुलाने हुंड्याची मागणी केली होती. आता तीच अस्वस्थता तुमच्या चेहऱ्यावर खूप छान दिसते. जवळपास 5 तास बसल्यावर सुरेश पुन्हा रिसेप्शनिस्टला सुजयशी बोलायला सांगतो. रिसेप्शनिस्ट, सॉरी सर, पण आपण सरांशी असे बोलू शकत नाही. सरपोतदार एम्पायरचे मॅनेजर असले तरी ते आर्यन सरांपेक्षा कमी नाहीत. ते त्यांचे धाकटे भाऊ आहेत. जर मी त्यांना पुन्हा पुन्हा त्रास दिला तर कदाचित माझी नोकरी गमावावी लागेल. तुम्ही थांबा सर. सर फ्री झाल्यावर ते कॉल करतील. साधारण अर्ध्या तासानंतर सुजयचा कॉल रिसेप्शनिस्टला येतो. सुजय, मिस्टर सुरेशला आत पाठवा. सुरेश सुजयच्या केबिनमध्ये आल्यावर सुजय मुद्दाम बराच वेळ काम करत असल्यासारखे वागतो. सुजय, माफ करा सर, मी तुम्हाला अशी वाट बघायला नव्हते लावले पाहिजे, पण ही मीटिंग अचानक झाली. सुरेशने त्याचं हसणं आणखी वाढवलं. काही नाही सरपोतदार सर, तुम्ही आम्हाला बोलवले ही खूप मोठी गोष्ट आहे. सुरेश केबिनमध्ये ठेवलेल्या वस्तूंकडे लोभस नजरेने पाहत आहे. सुजय त्याच्या खुर्चीवर उठला आणि सुरेशसोबत सोफ्यावर बसला. सर, मला माफ करा, पण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर मी काही महिन्यांपूर्वी माझी बहीण पुण्याला आली होती. तेव्हा तिला तुमचा मुलगा कुठेतरी दिसला होता आणि तेव्हापासून ती त्याच मुलाशी लग्न करायचं यावर ठाम आहे. माझ्या बहिणीच्या नात्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवले आहे. सुरेश, मला समजले नाही सर. सुरेशचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असताना सुजय म्हणाला, काका, मला तुमच्या मुलासारखे समजा. मी तुम्हाला सरळ सांगतो, मला माझ्या बहिणीचे लग्न तुमचा मुलगा महेश याच्याशी करायचे आहे. त्याचं कारण म्हणजे महेशला पाहून ती त्याच्या प्रेमात पडली, आणि आजपर्यंत असं कधीच घडलं नाही की माझ्या बहिणीने काही मागितलं असेल आणि आम्हा भावांनी दिलं नसेल. सुरेश जरा शांतक होता. पण आमच्या मुलाचं अजून लग्न झालं नाही हे तुम्हाला कसं कळलं? सुजय, माझ्या बहिणीला कुणी आवडले असेल तर मी असेच कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाही. मी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाबद्दल सर्व काही माहिती काढली आहे. आम्हाला तिथूनच कळले की तुमच्या मुलाचे अजून लग्न झालेले नाही. पण तुम्हाला इतका धक्का का बसला आहे? हे खोटे आहे का? सुजयने सुरेशला त्याच्या शब्दात अडकवले. सुरेश जरा गडबडून, हे खरे आहे, पण पुणे आणि मुंबईत इतर अनेक मोठे लोक आहेत ज्यांना आपले नाव तुमच्याशी जोडायचे आहे. मग तुम्हाला तुमच्या बहिणीचे लग्न माझ्या मुलाशीच का करायचे आहे? सुजय, मी तुम्हाला कारण आधीच सांगितले आहे. आम्ही तिघे भाऊ आमच्या बहिणीसाठी आमचा जीवही देऊ शकतो. त्यामुळे लग्न ही छोटी गोष्ट आहे. हो, या लग्नाबाबत तुमची काही मागणी असेल तर आम्ही ती पूर्ण करू, पण आमचीही एक अट आहे. महेशला लग्नानंतर आमच्यासोबत राहावं लागेल, जावई म्हणून. आम्ही तिघेही आमच्या बहिणीपासून दूर राहू शकत नाही. सुजय जरा भावूक झाल्याचं नाटक करत, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. काका, आम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजेल याची मला खात्री आहे. मला माहीत आहे की महेश तुमचा एकुलता एक मुलगा आहे
आणि तुम्हाला त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. मी तुम्हाला खात्री देतो की मी तुम्हाला इतके पैसे देईन की तुम्हाला आयुष्यभर कोणतीही कमतरता भासणार नाही. महेशची काळजी करू नका, कारण माझ्या बहिणीकडे सरपोतदार साम्राज्याचा 25% हिस्सा आहे. सुजय जास्त जोर देऊन म्हणाला. आता तुम्हाला अजून वेळ हवा असेल तर घ्या. महेशशी पण बोला, पण हो, उत्तर हो मध्येच द्या. असे बोलून सुजय सुरेशकडे बघू लागला, जो मनातल्या मनात 25%चा आकडा काढत होता. सुजय, काका, तुम्ही काही बोलत नाही. तुम्हाला हे नातं मान्य नाही का? सुरेश, नाही बेटा, मला मान्य आहे. सुजय, पण तुमचा मुलगा? सुरेश, माझा मुलगा तेच करतो जे मी सांगतो. सुजय, खूप छान काका. मला माहीत होते की तुम्ही खूप समजदार आहात. तुमचा निर्णय प्रत्येक प्रकारे योग्य असेल. तुम्ही एकदा माझ्या कुटुंबाला भेटा, त्यानंतर आम्ही उर्वरित औपचारिकता पूर्ण करू. सुरेश, ठीक आहे बेटा, मग आम्ही काही दिवसांनी येऊ मुंबईला. सुजय, काका, का काका काही दिवसांनी? तुम्ही आणि महेश माझ्यासोबत चला. तसेही मी तासाभरात निघतोय. तुम्ही मला पुणे विमानतळावर भेटा. मी तुम्हा दोघांची तिकिटे काढतो. सुजय म्हणाला. त्याने पटकन रिसेप्शनिस्टला फोन करून फ्लाईट तिकीट बुक करायला सांगितले. सुरेश, मी निघतो बेटा. काही पॅकिंगही करावी लागेल. अखेर मी माझ्या मुलाच्या सासरच्या घरी जाणार आहे. सुरेशच्या डोळ्यात लोभ तरळलेला सुजयला स्पष्ट दिसत होता. सुरेश निघून गेल्यावर सुजय स्वतःशीच म्हणतो की बकरा अडकला आहे. बस हलाल करायचा बाकी आहे. जे नैना करेल. तो तिथून ऑफिस सोडतो आणि खुशीला फोन करतो. सुजय, खुशी, तुमच्या पुण्याच्या घरचा पत्ता सांगशील का? खुशी, सांगते, पण तुम्ही आता काय करणार पत्त्याचं? सुजय, मी आईबाबांना भेटायला जाईल. अजून काय? खुशी, तुम्ही पुण्याला आहे, पण का? तुम्ही तिथे का गेले आहे? सुजय, एक काम होतं जे लगेच करायचं होतं. खुशी, कसलं काम? बघा, सांगा नाही तर पत्ता देणार नाही. सुजय, खुशीला सगळं सांगतो. खुशी, ठीक आहे. त्या दिवशी त्या हरामखोराचा पत्ता यासाठीच विचारत होता. त्यांना चांगला धडा शिकवा. अजिबात दया दाखवू नका. तो एक नंबरचा पापी आणि अनितिमान बास्टर्ड आहे. तसे नैना दीदीचे नशीब खूप चांगले आहे जे तुम्ही तिच्या आयुष्यात आले. सुजय, बस चाली साहेबा, आता तर पत्ता सांग. खुशीकडून पत्ता घेऊन सुजय तिकडे निघून जातो. नैनाच्या घरी पोचल्यावर सुजय दरवाजा ठोठावतो आणि सतीश, नैनाचे वडील, दार उघडतात. सुजय त्याच्या पायाला स्पर्श करतो. सतीश, बेटा, तू कोण आहेस? मी तुला ओळखले नाही. सुजय, अंकल, मी सुजय सरपोतदार आहे, मुंबईहून. खुशीने सांगितलं असेल. सतीश, हो बेटा, आठवलं. खुशी तुमच्या कंपनीत काम करते. सुजय, हो काका. सतीश, अरे बेटा, आत ये. बाहेर का उभा आहेस? सुजय आत येतो आणि तेवढ्यात आतून सुमनबाईंचा आवाज येतो. सुमन, कोण आहे? सतीश, सुमन बाहेर ये. जेव्हा सुमन येते, सुजयला पाहून ती सतीशला डोळ्यांनी सुजयबद्दल विचारते. सतीश, हा सुजय सरपोतदार. खुशीने सांगितलं होतं ना, ती जिथे काम करते. अरे खुशी तुमची खूप स्तुती करते. ती म्हणते की तुम्ही तिची मुंबईतील एकमेव मित्र आहे. सुजय, तिला सर्वजण चांगले वाटतात, कारण ती मनाने खूप साफ आहे. सुजय बसताना म्हणाला. सुमन, कसा आहेस बेटा? तू इथे कसा आलास? सुजय, आंटी, पुढे ऑफिसमध्ये काही काम बाकी होते. मी तेच करायला आलो होतो, म्हणून मी तुम्हाला पण भेटण्याचा विचार केला. खुशी आंटीने बनवलेल्या जेवणाची खूप स्तुती करत असते. ते लालच इथे घेऊन आले. सुजयचे बोलणे ऐकून दोघेही हसू लागले. सुमन, चांगलं झालं बेटा. तसे तिथे सर्व कसे आहेत? सुजय, सांगण्यात ती मजा नाही जी दाखवण्यात आहे. पण आधी मला एक ग्लास पाणी द्या, मला खूप तहान लागली आहे. सुजय त्याच्या गळ्यावर हात फिरवत म्हणाला, जणू काही आता पाणी मिळाले नाही तर. सुमन, माफ कर बेटा, मी विसरले, मी आत्ता आणते. असे बोलून सुमन स्वयंपाकघरात जातात आणि सुजय खुशीला व्हिडिओ कॉल करतो. खुशीने फोन उचलल्यावर तो फोन सतीशच्या हातात देत, घ्या काका, खुशीशी बोला, तोपर्यंत मी आंटींनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतो. तेवढ्यात सुमन हातात जेवणाचे ताट घेऊन येते. जेवणात बटाटा आणि वाटाणा आमटी, डाळ भात, चपातीसोबत दही, कैरीचे लोणचं यांचा समावेश होता.
जेवण पाहून सुजयची भूक आणखी वाढते आणि तो लहान मुलांसारखं सुमनच्या हातून जेवण घेऊन खायला लागतो. दुसरीकडे खुशी आणि नैना सध्या सरपोतदार मेन्शनमध्ये आहेत. सुजयचा फोन आल्याने खुशी टेरेसवर जाते आणि नैनाही तिच्यासोबत जाते. खुशी सतीशशी बोलत आहे. खुशी, बाबा कसे आहात? सतीश, छान. तू आणि गुडिया कशी आहे? मला तुम्हा दोघींची खूप आठवण येत आहे. हे घर पूर्णपणे सुनं सुनं झालं आहे. हे सांगताना सतीशच्या डोळ्यात पाणी आले. खुशी, काय बाबा तुम्ही रडत असाल तर मी आत्ताच तिकडे येते. मला अश्रू अजिबात आवडत नाहीत. हे मी किती वेळा सांगितले आहे. चला तुमचे अश्रू पुसा. सतीश, ठीक आहे आजीबाई, मी रडत नाही. गुडिया कुठे आहे? तेवढ्यात नैना मागून येते. बाबा इथे आहे मी. आई कुठे आहे? सतीशजी सुमनला दाखवतात. सुमनही त्यांची तब्येत विचारते. सतीश सुमनला दाखवतात. सुमनही त्यांची तब्येत विचारते. बोलत असताना अचानक नैनाची नजर सुजयवर पडते. नैना, आई ते कोण आहे? मागून सुजयचा आवाज येतो. अरे नैना, मी सुजय आहे. खूप दिवसांपासून खुशीकडून आंटीच्या हातांच्या जेवणाची स्तुती ऐकत होतो, म्हणून मी येऊन जेवण्याचा विचार केला. खरं खुशी सांगत होती त्यापेक्षा चविष्ट जेवण बनवतात आंटी. सुजयचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, तुमच्या सवयींमुळे आम्हाला खुशीची आठवण झाली. अशीच ती सुद्धा अनेकदा माझ्या हातून जेवण घ्यायची. खुशी, हो आई, ते अगदी माझ्यासारखे आहे. एक काम कर आई, तू पण मुंबईला ये आणि मग आम्हा दोघांना एकत्र जेवू घाल. नाही ना. हो आई बाबा, मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही पण या काही दिवसांसाठी. असे बोलून सुमनसोबत तीही रडू लागली. खुशी, हे विचित्र आहे की आमच्या कुटुंबात तुम्ही एकाला गप्प केले तर आणखी दोघे रडू लागतात. भास करा आता. सुजय, हो नाही ना, गप्प राहा, नाहीतर मी लगेच काका आणि आंटीला घेऊन येईल. सुजयचे बोलणे ऐकून नैना आणि बाकीचे सगळे हसतात. मग सगळे बोलू लागतात. फोन बंद केल्यावर जेव्हा नैनाने सुजय पुण्याला जाण्याबद्दल आणि त्यांच्या घरी जाण्याबद्दल खुशीला विचारले, तेव्हा खुशी म्हणते की सुजय पुण्याला गेला होता आणि त्याने आपल्या घरचा पत्ता विचारला तेव्हा मी दिला. थोडा वेळ थांबून नंतर सुजय आणि सुमन यांच्या घरातून निघतो आणि लवकरच भेटण्याचे आश्वासन देऊन त्याच्या ऑफिसमध्ये येतो. तिथे सुरेश आणि महेश त्याची वाट पाहत होते. दोघांना एकत्र घेऊन तो मुंबईला रवाना झाला. काही वेळानंतर सुजय मुंबई विमानतळावर दोघांसोबत होता. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.